नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जवळपास होण्याची शक्यता आहे. काल आपण बघितलं, काल पहाटे 7 तारखेच्या पहाटेला रात्री 1:30 वाजता भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवरती हल्ले केलेले आहेत. 100 पेक्षा जास्त दहशतवादी त्यामध्ये मारले गेलेले आहेत आणि त्यातून पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. संपूर्ण जगाचं लक्ष आता या दोन देशांकडे आहे, यांच्या मिलिटरी ऍक्शन वरती आहे, यांच्या नेत्यांच्या स्टेटमेंट्स वरती संपूर्ण जग आता लक्ष ठेवून आहे. ह्याची सुरुवात पाकिस्तानकडून झाली किंवा पाकिस्तानामध्ये असलेल्या दहशतवाद्यांकडून झाली. 22 एप्रिलला पहलगाम जो आहे काश्मीरमध्ये, ज्याला मिनी स्वित्झर्लंड देखील म्हटलं जातं, त्या ठिकाणी जो हल्ला केला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी, त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 26 नागरिक मारले गेले, निष्पाप नागरिक मारले गेले. केवळ फिरण्यासाठी म्हणून ते तिथे गेले होते. कोणतीही त्यांनी चूक केली नव्हती किंवा कोणत्याही पद्धतीने त्यांनी कोणाच्या विरोधामध्ये काही स्टेटमेंट्स किंवा कोणतं कृत्य केलं नव्हतं. अशा लोकांना त्या दहशतवाद्यांनी मारलं आणि ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद जो गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे भारतामध्ये. आपण 26/11चा हल्ला बघितलेला आहे, पार्लमेंटवरचा हल्ला बघितलेला आहे. असे बरेच हल्ले जे आहेत ते पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून भारतावरती केले जातात. आणि आता पुन्हा एकदा तशीच परिस्थिती आहे. या सर्व गोष्टींमध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे, चीनची भूमिका काय असणार आहे. कारण चीन हा जसा पाकिस्तानची बॉर्डर आपल्याला लागून आहे, तशी चीनची बॉर्डर आपल्याला लागून आहे. आणि 2020 मध्ये आपण जे बघितलं, चीन आणि भारत यांच्यामध्ये देखील संबंध खराब झाले होते. अरुणाचल प्रदेशची काही जमीन चीनने कब्जा केलेला आहे, ते स्वतःच्या नियंत्रणात घेतलेले आहे. त्यामुळे ते कॉन्फ्लिक्ट पण आपल्याला बघायला मिळालं. अशा परिस्थितीमध्ये चीनची भूमिका, ह्या जर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं तर त्यामध्ये चीनची भूमिका काय राहील, चीन कोणाच्या बाजूने उभा राहील आणि चीन ज्याच्या बाजूने उभा राहील त्याचं पारडं जड होईल का किंवा तो युद्ध जिंकू शकतो का. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे काय, चीन हा प्रत्यक्ष युद्धात सहभागी होईल का. मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा अशी आहे की चीनने पाकिस्तानमधली आर्थिक गुंतवणूक केली आहे. ग्वादर बंदर असेल किंवा त्याला जोडून असलेला जो रस्ता चीनपर्यंत येतो ते असतील, इतर विविध प्रकल्प चीनने पाकिस्तानमध्ये केलेले आहेत. त्यामुळे चीनचे आर्थिक हितसंबंध जे आहेत ते पाकिस्तान सोबत आहेत. अशा परिस्थितीमध्ये चीन कोणाच्या बाजूने उभा राहतो हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत सचिन दिवाण सर आहेत, जे स्वतः एक पत्रकार आहेत. त्यासोबतच ते आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत देशांचे त्याचे अभ्यासक आहेत आणि संरक्षण जे खातं असतं किंवा संरक्षणाच्या बाबतीतली जी माहिती आहे त्याचे देखील, त्या विषयाचे देखील ते अभ्यासक आहेत. मी मुंबई आउटलुक मध्ये दिवाण सरांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो की त्यांनी आम्हाला वेळ दिलेला आहे. भारत पाकिस्तान युद्धाची ठिणगी पेटली आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, ज्या पद्धतीने स्टेटमेंट्स येत आहेत, किती शक्यता वाटते तुम्हाला ह्या युद्धाची, युद्ध होण्याची. अं, सुरुवातीला पाकिस्तानने 22 एप्रिल रोजी पहलगाम इथं जो दहशतवादी हल्ला केला, तो इतका नृशंस होता की भारतानं त्याला चोख प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं. बरोबर. त्यामुळे 6-7 मेच्या रात्री भारतीय सेनादलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत. बरोबर. तर ही कारवाई करणं आवश्यकच होतं. पण त्याचबरोबर आता पाकिस्ताननेही त्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्यांच्या नेत्यांकडून तसं बोलूनही दाखवलं जात आहे. हम्म. त्यामुळे पाकिस्तान नेमकं आता काय पाऊल उचलतो याकडे भारताचं लक्ष आहे. जम्मू काश्मीर मधल्या पूंछ सीमेजवळ पाकिस्ताननं गेल्या काही दिवसांमध्ये गोळीबारी आणि तोफांचा मारा चालू केला होता. हो. त्यामध्ये कालपासून वाढ केली आहे. हो. त्यामध्ये दोन्ही बाजूंच्या नागरिकांची काही हानी झाल्याचं झाले. वृत्त आहे. बरोबर. प्रत्यक्ष आकड्यामध्ये काही तफावती आहेत दोन्ही हम्म. बाजूंनी केल्या हम्म. जाणाऱ्या दाव्यांमध्ये. हम्म. पण काही प्रमाणात दोन्ही बाजूचं नुकसान झालेलं आहे. अशीच परिस्थिती पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चिघळवू शकतो किंवा अन्य काही ठिकाणी आपल्या सीमावर्ती जे तळ आहेत किंवा ठिकाण आहेत त्यावर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळं आगामी काही दिवसांमध्ये भारताला त्याबाबत खूप सतर्क राहावं लागेल आणि ती आपली सेनादलं त्या दृष्टीनं पूर्ण तयारी करून आहेत आणि त्यांचं पूर्ण लक्ष आहे. आणि पाकिस्ताननं बरोबर. पुन्हा काही आगळीक केली तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आपली सेनादलं पूर्णपणे सज्ज आहेत. बरोबर. नाही, मग शक्यता किती आहे काय चर्चेने हे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरून ज्या ज्या पद्धतीने स्टेटमेंट्स आलेले आहेत वेगवेगळ्या देशांचे, जवळपास सर्वच देशांच्या प्रमुखांनी संयम बाळगण्याचं आणि शांततेच्या मार्गाने हे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलेलं आहे. जरी इस्रायलने समर्थन जरी केलं असलं भारताच्या कारवाईचं, तरी त्यांचंही म्हणणं आहे की शांततेत राहून काय प्रश्न सुटतील का, ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे युद्धाची शक्यता किती आहे? प्रत्यक्ष मोठं युद्ध भडकण्याची शक्यता मला तरी सध्या थोडी कमी वाटते. बर. कारण सध्या जागतिक जनमत बघितलं तर भारताच्या बाजूनं आहे. हो. पाकिस्ताननं जे कृत्य केलेलं ते अत्यंत निंदनीय होतं हम्म. आणि त्याचा निषेध सर्वच देशांनी केलेला आहे आणि सध्या साधारण जनमत जागतिक पातळीवर भारताच्या बाजूनं आहे. आणि बरोबर. भारतानं जो काल हल्ला केला किंवा जी कारवाई केली त्याला सर्व देशांचं समर्थन होतं. पण बरोबर. त्याला उत्तर म्हणून पाकिस्तान आता काय नेमकं करतो हे पाहावं लागेल. आणि पाकिस्तानला आता अंतर्गत प्रेशर बऱ्यापैकी असणार आहे जनतेकडून की भारतानं केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्याचं. बर. त्यामुळे तिथल्या राज्यकर्त्यांना आपल्या जनतेला शांत करण्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची गरज वाटत असणार. हम्म. त्यातून काही छोटे मोठे हल्ले होण्याची शक्यता आहे. अगदी जे सुरू आपण पण झालेले आहे. जे सुरू पण झालेले आहेत आणि त्यामध्ये भारताकडीलही काही नागरिक मारले गेले आहेत आणि पाकिस्तानकडे तितकेच किंवा त्याहून जास्त नागरिक मारले गेल्याचं वृत्त आहे. बरोबर. अर्थात त्याला अजून दोन्ही बाजूने नक्की दुजोरा मिळालेला नाहीये. हम्म. पण नक्की दोन्हीकडे काही प्रमाणात नुकसान नुकसान झालेलं झालेलं आहे. आहे. बरोबर. झालेलं आहे ते हम्म. वाढवण्याची शक्यता पाकिस्तानकडून आहे. तसेच काही प्रमाणात आणखीन छोटे मोठे काही हल्ले करून भारताला डिवचण्याचा किंवा त्यांच्या भाषेत बदला घेण्याचा प्रयत्न हम्म. केला जाऊ शकतो. पण हम्म. पूर्णपणे युद्ध भडकण्याची शक्यता सध्या तरी कमी वाटते. कारण त्याचं एक कारण असं की पाकिस्तानची सध्या आर्थिक राजकीय आणि सर्वच आघाड्यांवर परिस्थिती खूप खालावलेली आहे. त्यामुळं बरोबर. युद्ध करणं त्यांना परवडणार नाही. अर्थात त्यांना कितीही खुमखुमी असली आणि ते अं, मोठ्या हम्म. मोठ्या घोषणा करत असे वल्गना, तरी हम्म. त्यांनाही आतून स्वतःची परिस्थिती काय आहे ते माहिती आहे आणि भारताची ताकदही त्यांना माहिती आहे. त्यामुळं त्यांच्याकडूनही पूर्ण युद्ध छेडलं जाईल असं सध्या तरी वाटत नाही. बर. तुम्ही म्हणालात की पाकिस्तानलाही माहिती आहे ते किती पाण्यात आहेत आणि भारताचीही ताकद त्यांना माहिती आहे. माझा दुसरा प्रश्न हाच आहे की समजा युद्ध झालं, होऊ नये हीच इच्छा आहे, परंतु बरोबर. समजा युद्ध झालं तर कोण कोणावर भारी पडेल, म्हणजे दोघांची लष्करी ताकद कशी मोजता येईल आपल्याला? केवळ लष्करी संख्याबळाचा विचार केला तर हम्म. भारताची सेनादल पाकिस्तानपेक्षा दुपटीपेक्षा जास्त आहे. बर. 16 लाख काहीतरी तिन्ही दल मिळून अगदी आहेत. अगदी साधारण हम्म. आपलं केवळ लष्कर म्हटलं तर साधारण 13 लाखाच्या आसपास आहे. हम्म. आणि नौदल आणि वायुदलाचं मनुष्यबळ त्यात जमा केलं तर साधारण 15 लाखापेक्षा जास्त आपली जास्त आहे. सेना हम्म. दल आहे. बर. त्याचबरोबर निमलष्करी दलं आहेत, हम्म. पोलीस दल आहेत, राखीव बरोबर. सैन्य आहे. बरोबर. अशा सगळ्याचा विचार केला तर हा आकडा बराच मोठा होतो. त्याचबरोबर शस्त्रास्त्रांचा विचार केला तर तेही संख्याबळ पाकिस्तानच्या दुपटीपेक्षा जास्त आपल्याकडे आहे. हम्म. हम्म. मग ते तोफा, रणगाडे, बंदुका या गोष्टी असोत किंवा युद्धनौका, पाणबुड्या या गोष्टी असोत किंवा लढाऊ विमान असोत, साधारण पाकिस्तानच्या दुपटीहून थोडं जास्त आपलं संख्याबळ आहे. पाकिस्तानची सेना दलांची संख्या साधारण 6-6.5 लाखांच्या आसपास आहे. आणि एक गोष्ट मात्र इथं नमूद करावी लागेल की ज्या पद्धतीनं आपल्या सोशल मीडियातनं पाकिस्तानची खिल्ली उडवली जात आहे हम्म. तेवढंही त्यांना कमी लेखून चालणार नाही. बरोबर. त्यांची सेना दलं तितकीच प्रोफेशनल आहेत, त्यांच्याही कडे काही बलस्थानं त्यांची आहेत. हम्म. आणि यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडं अण्वस्त्र आहे. म्हणजे बरोबर. आपल्याकडे आहेत, पाकिस्तानकडे आणि चीनकडेही आहेत. म्हणजे चीनकडे पण. या संदर्भातले जे तीनही देश आहेत त्या तिघांकडेही अण्वस्त्र असल्यामुळं परिस्थिती आणखीन गंभीर बनते. बरोबर. त्यामुळं सर्व जगाचं लक्ष या विभागाकडे सध्या लागलेलं आहे आणि युद्ध रोखावं किंवा ही हम्म. परिस्थिती आणखी चिघळू नये नाही. याकडे प्रयत्न चालू आहेत. बरोबर. तुम्ही चीनचा आता उल्लेख केला. चीन
कोणत्या बाजूने झुकणार किंवा कोणाच्या मागे उभा राहणार, हा प्रश्न आहे आणि हा सध्या मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेत आहे. काय वाटतं तुम्हाला, चीन कोणाच्या बाजूने जाईल? म्हणजे अगदी 2020चा भारत आणि चीनचा जो कॉन्फ्लिक्ट होता, तोही विचारात घेऊन आणि चीनने पाकिस्तानमध्ये केलेली जी आर्थिक गुंतवणूक आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन चीन कोणत्या बाजूने झुकेल असं वाटतंय? चीन आणि पाकिस्तानची मैत्री तर अगदीच जुनी आहे, यात काही वाद नाहीये. आणि चीननं पाकिस्तानमध्ये बरीच गुंतवणूक केलेली आहे, त्यांच्या सेनादलांना पूर्ण सहाय्य आहे चीनचं, यामध्ये काही वादच नाही. पण हम्म, एक गोष्ट आणखीन तितकीच महत्वाची, की याच्या आधी जे भारत आणि पाकिस्तान संघर्ष झाले किंवा युद्ध झाले, 1965चं युद्ध हम्म, होतं, हम्म. त्यानंतर 71चं युद्ध होतं. 71चं युद्ध झालं. हम्म, यावेळी किंवा कारगिल युद्धाच्या वेळी बरोबर. चीननं प्रत्यक्ष सीमेवर काही भारतावर हल्ला केलेला नव्हता किंवा हम्म, प्रत्यक्ष युद्धामध्ये चीन सहभागी झाला नव्हता. पाकिस्तानला छुपा पाठिंबा होता. बरोबर. अंतर्गतदृष्ट्या पाकिस्तानला बरीचशी मदत चीनकडनं होती आणि ती अजूनही आहे. पण या बरोबर. पूर्वीच्या कुठल्याही संघर्षामध्ये चीननं दुसरी आघाडी उघडलेली नव्हती. ही भारताच्या दृष्टीनं फायद्याची गोष्ट आहे. तशी चीन म्हणजे समजा गोष्टी चिघळत गेल्या आणि पाकिस्तान आणि भारत मोठं युद्ध भडकलंच अशी शक्यता गृहीत धरली, तरी देखील चीन उत्तरेकडून वेगळी आघाडी उघडेल किंवा मॅकमोहन रेषेवरनं डायरेक्ट भारतावर हल्ला करेल, ही शक्यता थोडी कमी वाटते. पण ते न करता त्याच्या खालच्या पातळीवर राहून जे काही करता येईल ते सर्व चीन करू शकेल आणि ते करत आहे. म्हणजे केवळ जर पाकव्याप्त काश्मीरचा विचार केला तर तिथेही दोन्ही देशांचं सहकार्य खूप जुनं आहे. आता हा जो पाकव्याप्त जम्मू काश्मीरचा प्रदेश तयार झाला, हा एकोणीसशे हम्म, 47-48 साली भारत बरोबर. पाकिस्तानचं जे युद्ध झालं त्यातून तयार झालेला आहे. हम्म, त्याच वेळी पाकिस्ताननं तो भूभाग घेतला आणि आपल्याकडून तो आजपर्यंत सोडवायचा राहून गेलेला आहे. बरोबर. या ना त्या कारणामुळे, काही कारण असतील त्याची. पण 1947-48 सालीच हा प्रदेश निर्माण झाला. त्यामध्ये काही भाग चीन हे पाकिस्ताननं घेऊन चीनला देऊन टाकलेला आहे. म्हणजे बर. आपलं जे आता सियाचेन वगैरे खोरं आहे किंवा हम्म, हिमनदीचा भाग आहे, त्याच्या उत्तरेकडं शक्सगम व्हॅली म्हणून आहे. शक्सगम खिंड आणि त्याच्या जवळचा खोऱ्याचा प्रदेश आहे. मग हम्म, तो देखील अत्यंत बर्फाळ आणि दुर्गम प्रदेश आहे. तो साधारण 5110 चौरस किलोमीटरचा प्रदेश तिथला हम्म. पाकिस्ताननं आपला घेऊन परस्पर चीनला देऊन टाकलेला. ही बर. घटना 1963 सालची आहे. 1963 साली त्यासाठी चीन आणि पाकिस्तानमध्ये व्यवस्थित करार झालेला आहे आणि त्यानुसार तो शक्सगम व्हॅलीचा भाग पाकिस्ताननं चीनला देऊन टाकलेला आहे आणि त्याच्या बदल्यात चीनकडून आण्विक तंत्रज्ञान घेतलेलं आहे. बर. म्हणजे हे चीन आणि पाकिस्तानचं साटलोट जे आहेत, फक्त जर पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये म्हटलं तर ते फार जुनं आहे. त्यानंतर अलीकडच्या साधारण एक 10 एक वर्षांमध्ये, दशकभरामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची जी एक मोठी महत्वाकांक्षी योजना पुढे आली, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह हम्म, म्हणतात, की जगाच्या वेगळ्या वेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते, रेल्वे मार्ग हम्म. तयार करून जोडायचं. तर एअरपोर्ट्स वगैरे ते त्यामध्ये पण त्याच्यामध्ये आहे. बरोबर, हा, हम्म, त्यामध्ये पाकिस्तान मधले चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणजे हम्म, चीन पाकिस्तान आर्थिक मार्गिका ज्याला हम्म, म्हणतात, हम्म. तो प्रोजेक्ट सगळ्यात मोठा होता किंवा चीनच्या BRI मधला तो फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. आणि त्यामध्ये पाकिस्तानच्या अरबी समुद्रावरच्या किनाऱ्यावर जे ग्वादर नावाचं बंदर आहे, हम्म. ते चीन विकसित करत आहे. आणि त्या ग्वादर बंदरापासून थेट म्हणजे पाकिस्तानची अख्खी उभी भूमी क्रॉस करून अं, भारताच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये, भारताचा जो व्यापलेला प्रदेश आहे तिथून जाऊन पुढे जम्मू काश्मीरच्या उत्तरेला जो शिनजियांग किंवा सिकियांग नावाचा प्रदेश आहे, त्या प्रदेशामध्ये चीनचं काशगर नावाचं मोठं शहर आहे. शहर आहे. तिथ हम्म, हा तिथपर्यंत हा मार्ग जोडलेला आहे. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर किंवा सीपेक म्हणतात, हम्म, तो जोडलेला आहे. तिथे रस्ते, रेल्वे मार्ग सगळे तयार करून झालेले आहेत. आणि ग्वादर बंदरामध्ये जो काही चीनचा माल येतो किंवा तिथून जातो, तो सगळा प्रवास किंवा तो सगळे माल वाहतूक करण्यासाठी या मार्गाचा वापर या आधीच चालू झालेला आहे. बरं, या सगळ्या याची गुंतवणूक किती आहे, तर या
प्रकल्पाची मूळ किंमत साधारण 62 ते 64 अब्ज अब्ज डॉलर डॉलर एवढी होती. अर्थात पूर्ण इन्व्हेस्टमेंट आता झालेली नाहीये. झालेले नाही. साधारण 20-25 अब्ज डॉलर पर्यंत आतापर्यंत चीननं इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर ही बरोबर. सगळी गुंतवणूक खूप मोठी आहे. त्याचबरोबर त्या मार्गावर अनेक ऑइल रिफायनरीज आहेत, इतर कारखाने आहेत, बाकीच्या सुविधा आहेत. आणि या सगळ्याचं रक्षण हायड्रो करण्यासाठी पॉवरचे पण प्रोजेक्ट आहेत. हायड्रो पॉवरचे प्रोजेक्ट आहेत, वीज निर्मितीचे प्रकल्प हम्म. आहेत. त्यानंतर सिंधू आणि इतर खोऱ्यामध्ये, पाकव्याप्त काश्मीरमध्ये काही धरणं देखील बांधली जात आहेत चीन आणि पाकिस्तानच्या सहकार्यानं. त्यामध्ये बर. एक बुंजी नावाचं धरण आहे, त्यानंतर डायमर बाशा नावाचं एक धरण आहे. तर इतकी सगळी गुंतवणूक चीननं या सगळ्या प्रदेशात केलेली आहे. हम्म. त्यामुळे यापुढे जर पाकव्याप्त काश्मीरवर आपण हल्ला करून जिंकायचं म्हटलं तर तो केवळ पाकिस्तानवरचा नाही तर चीनवरचा पण हल्ला ठरेल. बरोबर. आणि त्यावेळी चीन गप्प बसेल असं सांगता येणार नाही. यात आणखीन एक गोष्ट म्हणजे या सगळ्या सुविधांचं रक्षण करण्यासाठी चीनी फौजा तिथं आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असं म्हणतात की साधारण 30,000 चीनी सैनिक तैनात आहेत. अं, त्याशिवाय ग्वादर बंदराचं रक्षण करण्यासाठी चीनचे काही सैनिक तैनात आहेत. प्लस या पूर्ण सीपेक मार्गावर चीनचे सैनिक तैनात आहेत. अर्थात हळूहळू पाकिस्तानमध्ये त्यांना विरोध होत आहे, त्यांच्यावर हल्लेही झालेले आहेत. पण जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल तेव्हा मात्र पाकिस्तान आणि चीन यांचं हे इतकं सख्य असल्यामुळं केवळ पाकिस्तान नाही तर चीनचाही आपल्याला सामना करायला लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. बरोबर. माझा माझा प्रश्न तोच होता की आतापर्यंत म्हणजे जे काही 9 तळांवरती भारताने काल कारवाई केलेली आहे ती दहशतवादी तळं होती. तिथे कुठलीही नागरी हानी नव्हती किंवा ती लष्करी कारवाई नव्हती असं देखील आहे आणि ते खरंच तसं होतं. परंतु उद्या जाऊन जर युद्ध छेडलं आणि मग त्यावेळी जेव्हा संपूर्ण पाकिस्तानावरती हवाई हल्ले होतील तर त्या हल्ल्यांमध्ये चीनचं देखील नुकसान होणार आहे, आर्थिक नुकसान आहे. तर त्यावेळी चीन अगदी गप्प बरोबर. कसा बसेल? म्हणजे हा मग तो अगदी अगदी पाकिस्तानला जसं तुम्ही अगोदर म्हणालात की पैसा पुरवणं असेल, शस्त्र पुरवणं असेल, या गोष्टी करतच आलेला आहे तो त्या आताही करेल. परंतु दुसरीकडून आघाडी उघडणार नाही का? म्हणजे सिक्कीम मधून असेल, अरुणाचल प्रदेश मधून असेल. अं, तसं चीननं आजपर्यंत केलेलं नाहीये. केलेलं म्हणजे नाही. हा, ओके. हा, केलेलं नाही. बरोबर आहे. हा. त्या आधारावर म्हणजे या आधीच्या अनुभवावरनं बघायचं झालं तर कदाचित चीन करणार नाही. पण हम्म. यापुढे करणारच नाही हा. अशी शक्यता नाही. कारण म्हणजे यापूर्वीच्या युद्धामध्ये आर्थिक नुकसान बघता चीन ते वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. नक्की प्रयत्न करेल, यात काही वाद नाही. अर्थात ते किती चिघळेल हे सांगता येऊ शकत आहे. म्हणूनच आपल्याकडे जो युद्धज्वर चालू आहे सोशल मीडियावरनं तो आवरण्याची गरज आहे. कारण युद्ध कोणालाच परवडणार नाही. आणि बरोबर. सुरुवातीला सगळी युद्ध असं म्हणून सुरू होतात की आम्ही आमची जी काही उद्दिष्ट आहेत ती थोडक्यात पूर्ण करू आणि थांबवू युद्ध. पण आजपर्यंत तसं कधी घडलेलं नाही. आता हम्म. अगदी अलीकडे आपल्या पुढे जी युद्ध चालू आहे ते एक तर रशिया युक्रेन युक्रेन युद्ध रशियाचं. आणि पॅलेस्टाईन आणि पॅलेस्टाईन इस्रायल इस्रायल. गाझामधलं, ह्या दोन्ही कारवाया अगदी कमी वेळासाठी म्हणून सुरुवात झालेली. म्हणजे रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर केवळ 2 आठवड्यात आमची कारवाई पूर्ण होईल, म्हणजे त्याला त्यांनी युद्ध पण म्हटलं नव्हतं, स्पेशल बरोबर. ऍक्शन म्हटलं. बरोबर. 2 आठवड्यात आमची कारवाई पूर्ण होईल, आमची उद्दिष्ट पूर्ण करू आणि आम्ही मागे येऊ असं म्हटलेलं. पण आज आपण बघतोय 3 वर्ष होऊन गेलेली आहेत युद्धाला. ते चिघळतच चाललेलं आहे आणि थांबण्याची अजून तरी काही ठोस चिन्ह दिसत नाहीयेत. आणि दोन्हीकडनं मोठं नुकसान झालेलं आहे. तशीच गोष्ट गाझा आणि इस्रायलची आहे. म्हणजे 7 ऑक्टोबर 2023 रोजी जो हमासनं हल्ला केला त्याला उत्तर द्यायचं म्हणून इस्रायलनं मोठी कारवाई केली आणि ती चिघळत जाऊन 1.5 वर्षाच्या वर चालली. आता बरोबर. कुठे थोडी युद्धबंदी होऊन ते थांबलेलं आहे. पण हम्म. त्यात गाझाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि इस्रायलकडनंही पूर्णपणे प्रश्न थांबवला जात नाही. त्यामुळे युद्ध चालू केल्यानंतर ते काय स्वरूप घेईल आणि ते कितपत चिघळत जाईल हे बरेचदा आपल्या हातात राहत नाही. मग तो शत्रू ठरवतो किंवा शत्रूचे जे मित्र असतील, जे आपले आणखीन शत्रू असतील ते ठरवत जातील. त्यामुळं या सगळ्याला लष्करी भाषेत एस्कलेशन लॅडर किंवा एस्कलेशन मॅट्रिक्स म्हणतात. की बर. आज आपण एक कारवाई केली, त्याला उत्तर द्यायला त्यांनी पुन्हा कारवाई केली. मग कदाचित आणखीन आपण म्हणू की पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करू. मग ते चिघळत जाऊन पूर्ण युद्ध होईल. मग ते युद्ध किती वाढवायचं, केवळ लष्करी कारवाया मर्यादित ठेवायच्या का हवाई दलालाही इन्व्हॉल्व्ह करायचं, नेव्हीलाही इन्व्हॉल्व्ह करायचं. हे जे चिघळत जाणं, एक एक पायरी वर वर चढत जाणं
आहे त्याला लष्करी भाषेमध्ये एस्कलेशन लॅडर किंवा एस्कलेशन मॅट्रिक्स म्हणतात. आणि सर्व लष्करी तज्ञांचं किंवा थेरॉटिकली एक गोष्ट मांडली जाते की जेव्हा हे एस्कलेशन लॅडरवर तुमचा कंट्रोल असेल किंवा तुम्ही कंट्रोल करू शकाल याची खात्री असेल तेव्हाच युद्धामध्ये उतरावं. बर. हे एस्कलेशन लॅडर जर हाताबाहेर जाणार असेल तर युद्धाच्या भानगडीत पडू नये पडू नये. असं बरोबर. म्हटलं जातं. आणि ह्या आपल्या तिन्ही देशांकडे अण्वस्त्र, भारत, चीन आणि पाकिस्तान तिघांकडे अण्वस्त्र असल्यामुळं आणि पाकिस्तान थोडा तेवढा जबाबदार देश नाहीये भारता एवढा, त्यामुळे कदाचित आपण पारंपरिक युद्धात हारतोय असं त्यांना वाटायला लागलं तर अण्वस्त्र वापरणार ही त्यांची जाहीर भूमिका आहे. त्यामुळं एकदा युद्ध चालू झाल्यानंतर ते किती चिघळेल, पसरेल आणि काय मार्गाने जाईल याची शाश्वती कोणालाही देता येत नाही. बरोबर. त्यामुळं त्या मार्गाला सध्या न जाणं श्रेयस्कर आहे हो, असं मला म्हणूनच संपूर्ण जग म्हणतंय की शांततेने प्रश्न सोडवा, संयमाने राहा. परंतु चीनचा मुद्दा यासाठी गरजेचा आहे की गेल्या काही वर्षांपासून आणि बऱ्याच वर्षांपासून चीन आणि भारताचे जे संबंध आहेत ते काय फारसे चांगले झालेत असं नाहीये. बरोबर. भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध पहिल्यापासूनच खराब राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये चीन हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने पाकिस्तानच्या बाजूने जर उभा राहिला तर ते भारतासाठी किती जड जाऊ शकतं. म्हणजे अप्रत्यक्ष अण्वस्त्रांचा एक भाग वेगळा आहे, तो अगदी शेवटचाच मार्ग पर्याय आहे. परंतु त्या हा. अगोदरची जे काही युद्ध होईल त्यामध्ये किती किती जड जाईल. चीन अप्रत्यक्षरित्या बरीचशी मदत पाकिस्तानला करू शकतो यात काही शंका नाही आणि ती आत्ताही चालू आहे. चालूच म्हणजे आहे. बरोबर. अगदी पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यामुळे मध्ये देखील दहशतवाद्यांनी जे कम्युनिकेशन सेट्स वापरले ते चीनी बनावटीचे असल्याचं लक्षात आलेलं आहे. बर. चीनी बनावटीचे कम्युनिकेशन सेट्स त्यांनी वापरलेले आहेत आणि त्याचं जे एन्क्रिप्शन असतं म्हणजे जे संदेश पाठवले जाण्यामधलं जे सांकेतिक हम्म. कोडमध्ये ते कन्वर्ट करणं असतं बरोबर. त्यासाठी चीनी ऍप्स वापरलेले आहेत. प्लस चीनची जी बायडू नावाची सॅटेलाइट प्रणाली आहे, उपग्रह प्रणाली, त्याच्याद्वारे ते कम्युनिकेशन चालतं. त्या आणि त्याला अमेरिकेतर्फे जे सॅटेलाइट्स आहेत आणि जीपीएस सिस्टीम आहे ती जगभरात वापरली जाते ती चीन वापरत नाही. त्याऐवजी बायडू बेस्ड सिस्टीम त्यांची आहे. त्या माध्यमातून या अतिरेक्यांनी कम्युनिकेशन केल्याचं लक्षात आलंय. त्यामुळे अजूनही आपल्याला त्यांना व्यवस्थित ट्रेस करता आलेलं नाही किंवा त्यांचे संदेश पूर्ण डिसायफर किंवा ती सांकेतिक भाषा तोडता आलेली नाही. आणि हे म्हणजे आता देखील चीनचा हस्तक्षेप किंवा मदत दिसून आहेच. आलेली आहे. बरोबर. आहे ती प्रत्यक्ष युद्धात आणि वाढू शकते. म्हणजे हम्म. चीनला शस्त्रास्त्र पुरवणं, दारुगोळा, एकदा युद्ध चालू झालं की खूप मोठ्या प्रमाणावर दारुगोळा लागतो. बरोबर. तो निर्माण करायची चीनची हे पाकिस्तानची क्षमता नाहीये. क्षमता नाहीये. त्या बाबतीत चीन त्यांना मदत करू शकतो. ड्रोन्स पुरवू शकतो, इंधन पुरवू शकतो, निधी पुरवू शकतो किंवा चीनचे ऑलरेडी काही एक्सपर्ट्स किंवा तज्ज्ञ पाकिस्तानी सेनादलांच्या तुकड्यांमध्ये ऑलरेडी आहेत. त्यांची त्या तज्ज्ञांची किंवा सल्लागारांची संख्या चीन वाढवू शकतो. किंवा अगदीच भारतानं जसं सिंधू नदी करार, पाणी वाटप करार स्थगित केलेला आहे तसंच चीन पूर्वोत्तर किंवा ईशान्येकडच्या राज्यांमध्ये ब्रह्मपुत्रेचं पाणी अडवू शकतो. हम्म. तर अशा काही मार्गांनी चीन भारताला त्रास देण्याचा नक्की प्रयत्न करू शकेल. म्हणजे मग अगदी भारताला किती चीन जड जाईल, आपल्याला ते किती जड जाईल. नक्कीच जड जाईल. म्हणजे दोन्ही आघाड्यांवर युद्ध लढणं याची आपण गेल्या काही दिवसांपासून तयारी करतोय, नाही असं नाही. आपली सेनादलं या बाबतीत सज्ज सतर्क होण्याचा आहेत. प्रयत्न, सतर्क आहेत आणि त्यासाठी सज्ज होण्याचा प्रयत्नही चालू आहे. म्हणजे टू फ्रंट वॉर म्हणतात बरोबर. किंवा टू टू किंवा टू अँड हाफ म्हणतात. अडीच आघाडीवर लढणं. यातली एक आघाडी म्हणजे पाकिस्तान, दुसरी चीन आणि तिसरी म्हणजे अंतर्गत आपले जे दहशतवादी हो. आणि नक्षलवादी ही हम्म. सगळ्या चळवळी आहेत हम्म. फुटीरतावादी त्या ती आणखीन जास्त सक्रिय होतात त्या ते पिरियडमध्ये. आणखी जास्त सक्रिय होतील सर्व हम्म. ठिकाणी. हम्म. तर हम्म. असं अडीच आघाड्यांवर भारताला सैन्य हे तैनात करून युद्ध लढावं लागेल. त्यामुळे आपलं बरंचसं सैन्य अडकून पडेल, हे करेल. पण या सगळ्यासाठी सेनादलांनी ऑलरेडी योजना आखून तयारी चालू केलेली आहे. अर्थात यासाठी आपल्याला जे काही शस्त्रसामग्री लागते ती वेगानं मिळणं आवश्यक आहे. आता या बाबतीत वायुदलाचंच उदाहरण द्यायचं झालं हम्म. तर वायुदलाकडे साधारण 42.5 किंवा 42.5 स्क्वाड्रन्स
विमानांच्या असाव्यात असं गृहीत धरलं जातं भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनं. हम्म. पण सध्या आपल्या वायुदलातल्या स्क्वॉड्रनची संख्या साधारण 30-31 पर्यंत घटलेली आहे. अच्छा. त्यामुळं साधारण 150 विमानांची, लढाऊ विमानांची आपल्याला कमतरता भेडसावत आहे. आणि साधारण 2000 सालापासून आपण ती मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण ती डील्स अजूनही फायनल होत नाहीयेत. आणि त्यामुळं आपण मधली एक तात्पुरती योजना म्हणून आपण फ्रान्सकडनं 36 राफेल राफेल विमानं घेतले घेतली. होते. पण खरी गरज भारताला साधारण 142 ते 150 लढाऊ विमानांची आहे. ती अजून पूर्ण झालेली नाही. ह्या सगळ्या तरतुदी जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत या 2 किंवा 2.5 आघाड्यावर लढणं थोडी तारेवरची कसरत होऊ शकते, तारांबळ उडू शकते. अर्थात बरं. त्यासाठी लष्करानं प्लॅन्स केलेले आहेत, त्यांचे सराव हम्म. चालू असतात. पण हम्म. तरी देखील जोपर्यंत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्णता येत नाही किंवा पुरेशी शस्त्र सेना दलांना मिळत नाहीत, तोपर्यंत थोडी भारताची तारेवरची कसरत होण्याची शक्यता आहे. आणि त्यात चीननं जर हस्तक्षेप केला तर आणखीन त्रास होऊ शकतो, आणखीन हे जास्त नक्की. होईल. बर बर. दुसरा महत्वाचा मुद्दा आजची बातमी आहे, म्हणजे काल भारताने पाकिस्तानच्या त्या दहशतवादी तळांवरती कारवाई केली. आज बलूच लिबरेशन आर्मी जी आहे त्यांच्याकडून देखील पाकिस्तानवरती कारवाई झालेली आहे. तर जसं आपण चीनच्या बाबतीमध्ये विचार करतोय की चीनने जर दुसरी आघाडी उघडली तर भारताला ते जड जाईल, त्याच पद्धतीने बलूच लिबरेशन आर्मी जी आहे त्यांच्याकडून जर उठाव झाला आणि त्यांनी जर पाकिस्तानवरती हल्ला केला तर पाकिस्तानची देखील तशीच तारांबळ होणार आहे. त्यांना देखील 2-2.5 आघाड्यांवरती युद्ध लढावं लागणार आहे. अगदी खरं तुम्ही म्हणताय ते. आणि तसे प्रयत्न आणि हालचाली भारतानं यापूर्वी चालू केलेल्या आहेत. गेल्या काही एक 2-3 महिन्यांमध्ये किंवा 6 महिन्यांमध्ये तुम्ही बघितलं तर बलुचिस्तान मधल्या या ज्या स्वातंत्र्यवादी संघटना आहेत, त्या बऱ्याचशा ऍक्टिव्ह झालेल्या आहेत. आणि त्यांना अंतर्गत दृष्टी किंवा छुपी भारताची मदत आहे हे आता लपून राहिलेलं नाही जगापासून. अधिकृतरित्या आपण ते मान्य करत नाही. करत नाही. पण आता ते उघड गुपित असल्यासारखं आहे की हम्म. जसं अ, पा पाकिस्तान काश्मीर मधल्या फुटीरतावाद्यांना मदत करतो, तसं हम्म. भारत बलुचिस्तान मधल्या स्वातंत्र्यवादी संघटनांना मदत करतो, हे आता जगाला माहिती आहे. हम्म. त्यामुळे ते काही फार भारत नाकारू शकत नाही. पण ही फ्रंट ऍक्टिव्ह नक्की केलेली देखील आहे. आपण हेही आहे, गेल्या काही दिवसात हल्ले झालेले आहेत. त्यानंतर अगदी काल परवा लागोपाठ 2 हल्ले झालेले आहेत. त्यामध्ये पाकिस्तानी सैनिक मारले गेलेले मारले आहेत. गेलेत. हो. तिथं बरोबर. त्यांना बरेच सैनिक गुंतवून ठेवावं लागत आहेत. त्याचबरोबर पाकिस्तानला या पद्धतीनं जर थोडं जेरीस आणायचं असेल, तर आपण पाकव्याप्त काश्मीरमधल्या गिलगिट, हुंजा, बाल्टिस्तान भागामधले सुद्धा जे पाकिस्तानच्या विरोधातले नागरिक आहेत, त्यांना पुन्हा थोडी मदत करून उठाव घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकतो. तिथे देखील खूप बरोबर. नाराजी आहे. आणि ऑलरेडी तिथे देखील बऱ्यापैकी पाकिस्तान विरुद्ध आंदोलनं सुरू झालेली आहेत. बरोबर. याशिवाय अजून एक विचार केला तर अ, पाकिस्तानच्या पलीकडे अफगाणिस्तानमध्ये जे तालिबानी राजवट आलेली आहे, ती हम्म. सुरुवातीला भारताच्या विरोधात होती आणि ती सरळ सरळ पाकिस्तानच उभी केलेली प्यादी होती. पण बरोबर. आज त्यांच्यामध्येही वितुष्ट निर्माण झालेला आहे. आणि तालिबानचे आणि पाकिस्तानचे संबंध काही फारसे चांगले राहिलेले नाहीत. आणि काही भागांमध्ये त्यांनी एकमेकावर हल्लेही केलेले आहेत. तर भारतानं या परिस्थितीचा फायदा घेऊन काही प्रमाणात तालिबानला मदत करून जर तिकडून जर पाकिस्तानला जर अडकवून ठेवता आलं, तर तेही महत्वाचं ठरू शकेल. कारण एकदा जेवढं जास्त सैन्य पाकिस्तानला अफगाणिस्तानच्या सीमेवर तैनात करावं लागेल, अ, तेवढं आपल्या सीमेवरचं प्रेशर कमी होईल. त्यामुळे बरोबर. पाकिस्तानला इतर सर्व लढायांमध्ये किंवा कारवायांमध्ये गुंतून ठेवलेलं आपल्या दृष्टीनं फायद्याचं ठरणार आहे नक्कीच. त्याचबरोबर चीनला गुंतवण्यासाठी तिबेटमधल्या स्वातंत्र्यवादी चळवळीला देखील जशी आपण पूर्वी मदत करत होतो, तर बरोबर. ते पुन्हा पुनरुज्जीवन करायला हरकत नाहीये. अर्थात चीन त्याकडे किती गांभीर्यानं बघेल सांगता येत नाही, पण प्रयत्न देखील करायला हरकत नाहीये. म्हणजे जसं चीन आणि पाकिस्तानकडे आपल्या विरुद्ध वापरण्यासाठी काही कार्ड्स आहेत, तशी आपल्याकडेही त्यांच्याकडे त्यांच्या विरुद्ध वापरण्यासाठी काही बरोबर. कार्ड्स आहेत. आणि हम्म. ती नक्की यावेळी खेळली पाहिजे. ही जी सगळी कूटनीती आहे, साम दाम दंड भेद या सगळ्याचा वापर करून शत्रूला जेरीस आणणं, हे आपणही केलं पाहिजे. आणि ते बऱ्याच प्रमाणात आपण करत पण आहोत.
तर ह्या सगळ्या चीनचा जो समर्थन आहे पाकिस्तानला, शस्त्राच्या बाबतीमध्ये असेल, पैशांच्या बाबतीमध्ये असतील, आणखीन बऱ्याच आघाडींवरती चीन जे आहे पाकिस्तानला समर्थन देऊ शकतं, जे यापूर्वी देत आलेलं आहे. यामध्ये आता नवीन बदलत्या युगामध्ये जे टेक्नॉलॉजीचं युग आलेलं आहे, सायबर युग आलेलं आहे, त्यामध्ये सायबर हल्ले होण्याची किती शक्यता चीनकडून भारतावरती आहे असं वाटतंय? खूप मोठी शक्यता आहे आणि अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. अ, आणि हे ऑलरेडी चालू झालेलं आहे. बर. म्हणजे भारताच्या अनेक ग्रिड्सवर अ, पाकिस्तान, काही मुस्लिम देश आणि चीनमधून हल्ले झालेले आहेत आणि यापूर्वीही झालेले आहेत. म्हणजे अगदी गलवान किंवा आपल्या या आधीचे जे भारत चीन तणावाचे प्रसंग होते, सिक्कीम जवळ जो प्रसंग निर्माण हो. झालेला होता, त्याही वेळी चीनकडनं भारताच्या अनेक व्यवस्थांवर हल्ले झालेले आहेत. भारताच्या संरक्षण दलाच्या वेबसाईट्स असतील किंवा डीआरडीओ किंवा अन्य संरक्षण दलांच्या काही हम्म. वेबसाईट होत्या, त्या हॅक करण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्याचबरोबर मुंबईमधल्या वीज पुरवठा, जे सगळं आपले ग्रीड आहे, त्यावरही चीननं सायबर हल्ला केलेला होता. लडाखमध्ये काही ठिकाणी सायबर हल्ले त्यावेळी झालेले होते. त्याचबरोबर आत्ताचा जो पहलगामचा हल्ला आहे त्यानंतर आणि आपण केलेली कारवाई, या दरम्यान देखील पाकिस्तान आणि त्यांनाचा पाठिंबा असलेल्या अनेक हॅकर्सनी किंवा सायबर क्रिमिनल्सनी भारताच्या वेगवेगळ्या वेबसाईट्सवर आणि आस्थापनांवर खूप मोठ्या प्रमाणावर सायबर हल्ले केलेले आहेत. त्यातले बरेचसे आपण परतवून लावले आणि त्याचा म्हणावा तेवढा परिणाम झाला नाही भारतावर. झाला नाही. हम्म. या दृष्टीनं भारताला खूप सतर्क राहावं लागेल आणि केवळ हे हल्ले रोखणं अवघड असतं. म्हणजे सायबर युद्धामध्ये एक गोष्ट आहे की सायबर हल्ले रोखणं खूप अवघड असतं. त्यापेक्षा तुम्ही अग्रेसिव्ह भूमिका घेऊन तुम्ही स्वतः हल्ले करणं प्रोएक्टिव्हली, किंवा बरोबर. शत्रूने हल्ला करायची आणि ती थोपवायची वाट न बघता हम्म. आपणच पुढाकार घेऊन बरोबर. हल्ले करणं, ही ऑफेन्स इज द जास्त. बेस्ट डिफेन्स. अगदी अगदी अगदी. त्यामुळं सायबर युद्धामध्ये, कुठल्याही युद्धामध्ये ती महत्वाची गोष्ट आहे भूमिका, आणि त्या पद्धतीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. बरं, हे हल्ले भारतातूनच डायरेक्ट होस्ट केले पाहिजेत अशी गरज नसते. बर. ही इतर देशांमधून हे हल्ले करता येतात आणि असं हम्म. दाखवता येतं की आमचा काही संबंध नाही, संबंध तिकडून नाही. हल्ला आलेला आहे. म्हणजे हम्म. पाकिस्तान असंच करत आहे सध्या. बर. सौदी किंवा इतर आखाती देशांमधनं किंवा इतर ठिकाणावरून हल्ले झालेले आहेत भारतीय वेबसाईट्सवर. तीच बर. गोष्ट आपणही करू शकतो. आणि यासाठी तैवान सारखे देश खूप सक्षम आहेत आणि ते आपल्याला मदत करायला तयार आहेत. बर. पूर्वी देखील जेव्हा जेव्हा गलवानचा प्रसंग असू दे किंवा त्याआधी सिक्कीम जवळ जेव्हा अ, चीन बरोबर आपले वाद निर्माण झालेला होता, तेव्हा देखील तैवाननं भारताला पूर्ण मदत करण्याची तयारी दर्शवली होती. म्हणजे चीन मधल्या पूर्ण सायबर ग्रीड ची माहिती तैवानकडे आहे आणि ती सगळी माहिती तैवान आपल्याला पुरवायला तयार आहे. बर. केवळ आपण प्रोएक्टिव्हली या सर्व गोष्टींकडे बघून त्याचा फायदा घेतला पाहिजे. त्यामुळे सायबर आघाडी ही एक महत्वाची आघाडी ठरू शकते. त्याचबरोबर अन्य सॅटेलाइट जे कम्युनिकेशन आहे, बरोबर. ते डिसरप्ट किंवा त्याच्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि चीननं या बाबतीमध्येही खूप मोठी तयारी केलेली आहे. इतकी की चीननं काही को ऑर्बिटिंग सॅटेलाइट सोडलेले आहेत. म्हणजे अच्छा. दुसऱ्या देशाच्या जे उपग्रह आहेत, ते ज्या कक्षेमध्ये फिरतात त्याच कक्षेत त्यांच्या बरोबरीनं फिरणारे चीननं स्वतःचे उपग्रह सोडलेले आहेत. त्याला को ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स म्हणतात. आणि बर. हे उपग्रह को ऑर्बिटिंग सॅटेलाइट्स एरवी शांत असतात किंवा डॉर्मंट असतात. हम्म. जेव्हा युद्धाचा प्रसंग येईल त्यावेळी ते आपल्या उपग्रहाच्या अगदी जवळ येऊन, त्यांना काही रोबोटिक आर्म्स आहेत, त्यांना अक्षरशः आपल्या सॅटेलाइटचे लचके तोडू शकतात. बापरे. एवढी तयारी चीननं करून ठेवलेली आहे. तर या सगळ्या आघाड्यांवरही भारताला सतर्क राहून आपल्या क्षमता वाढवायची तयारी केली पाहिजे. आणि त्याही आघाड्यांवर चीन आणि पाकिस्तानला थोपवण्याची तयारी करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. तर धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप महत्वाची आणि खूप नवीन अशी माहिती जी आहे ती प्रेक्षकांसमोर मांडलीत. खरं तर युद्ध होऊ नये हीच सगळ्यांची इच्छा आहे. अगदी भारताची पण तीच इच्छा आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकांची ही इच्छा आहे की युद्ध होऊ नये. परंतु युद्ध जर झालंच तर भारत पूर्णपणे पूर्ण ताकदीनिशी या युद्धामध्ये उतरेल आणि पाकिस्तान असेल किंवा त्यांच्यातला दहशतवाद जो आहे त्याला संपवण्यासाठी तर नक्कीच आपण सर्व प्रयत्न करू. कारण
पुन्हा एकदा पहलगाम सारखी किंवा इतर कोणत्याही दहशतवादी हल्ल्यासारखे हल्ले होऊ नयेत ह्याचा बंदोबस्त आपण नक्कीच करू. तुर्तास आपण इथेच ही चर्चा थांबवतोय. दिवाण सरांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही धन्यवाद. सर्व माहिती दिली. धन्यवाद.